तर बोरिवलीमध्ये अमित शहांच्या सभेनंतर नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। भाजप कार्यकर्त्यांचा गोपाळ शेट्टींच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला। गोपाळ शेट्टींच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांना पकडलंय, तर काही काळ परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, बोरिवलीमध्ये अमित शहांची सभा होती आणि ही सभा संपल्यानंतर नाराजी नाट्य पाहायला मिळालं। भाजपचे कार्यकर्ते गोपाळ शेट्टींच्या अंगावर धावून गेले आणि त्यांनी गोपाळ शेट्टींच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांना अडवलेलं आहे, तर काही काळ यामुळे आता गोंधळाचं वातावरण झाल्याचं देखील पाहायला मिळालं। तर या संदर्भातला हा व्हिडिओ देखील आपण पाहिलेला आहे। बोरिवलीमध्ये अमित शहांच्या सभेनंतर नाराजी नाट्य पाहायला मिळालं। भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोपाळ शेट्टींच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जात आहेत। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे आणि ताजे अपडेट आपल्यापर्यंत त्या पोहोचवतात। मीनाक्षी, त्या ठिकाणी नेमकं काय घडलंय? अगदी बरोबर आहे शुभम, कारण कांदिवली परिसरामध्ये आज अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। मात्र ही सभा संपताच आपण पाहतोय की गोपाळ शेट्टी हे मैदानाच्या बाहेर येत होते आणि तिथेच आपण पाहतोय की भाजपच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती। मात्र भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी गोपाळ शेट्टी यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यावेळीच आपण पाहतोय की गोपाळ शेट्टी यांचे समर्थक त्या ठिकाणी होते, त्यांनी अडवला आणि या सगळ्यांना तिथून हटवण्याचा प्रयत्न केला। आपण पाहतोय की काही वेळासाठी त्या ठिकाणी गोंधळ झाला होता आणि संपूर्णतः पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्यामुळे हे कार्यकर्ते जे आहेत तिथून निघून गेले। मात्र सध्या हे कारण नेमकं काय आहे ते स्पष्ट झालेलं नाहीये। एकूणच काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी देखील आहे असं देखील कळतंय, पण मात्र नेमकं गोपाळ शेट्टी आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये काय नेमका वाद झाला, काय भाषण झालं हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये। पण या कार्यकर्त्यांनी गोपाळ शेट्टीच्या अंगावरती धावून जाण्याचा प्रयत्न केला असं देखील कळत आहे। शुभम, अगदी मीनाक्षी, मुद्दा लक्षात येतोय। महत्त्वाचे अपडेट तुम्ही या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।